हे बघ बाबा की इंस्टावर कोणी पण येणार, स्क्रीनशॉट दाखवणार किंवा स्क्रोल करणार फोनवर आणि प्रॉफिट दाखवणार की आजचा प्रॉफिट एवढा झाला दादा. हे फक्त तुमचे व्ह्यू खाण्यासाठी आणि त्यांचे फॉलो वाढवण्यासाठी असते. पण ट्रेड मागचं कोणी लॉजिक सांगत नाही, काय झालं काय नाही, किती लॉस झाला, किती प्रॉफिट झाला, कशामुळे ट्रेड घेतला ते कोणी सांगत नाही. तर आजचा आपला ट्रेड झालेला आहे, तर आजचं काय ट्रेड प्रॉफिट आहे काय लॉस आहे, चला तर स्क्रीनवर दाखवतो. आपण बघू शकता की इथं सध्या बिटकॉईनचा चार्ट चालू आहे. तर बिटकॉईन मध्ये आपल्याला 1:7 कसं भेटलेलं आहे तुम्हाला दाखवतो प्रॉपरली. काय अनालिसिस होतं तर चेक करा. एका आपण 4 घंट्याच्या टाइम फ्रेमवर काय केलं, अनालिसिस केलं तर मार्केट एक अप ट्रेंड मध्ये जात होतं आणि वरच्या साईडला अप ट्रेंडला जात होतं. तर वरच्या साईडला म्हणजे सेलिंग झोन इथे आला, म्हणजेच काय आले तर ऑर्डर ब्लॉक होते, हे सेलिंग झोनचा. तर तिथं येऊन त्यानं काय केलं की लिक्विडिटी स्वीप केली आले. तुम्ही चेक करा, लिक्विडिटी स्वीप केली, एक स्वाईप दिला, त्याने एक डोजी कॅन्डल बनवला आणि त्यानं एक काय केलं की खालच्या साईडला सेलिंग दिली. तर आपल्या स्मार्ट मनी किंवा ऑर्डर ब्लॉकचं कन्सेप्ट काय म्हणते की मोठ्या टाइम फ्रेम 4 घंट्याच्या 1 घंट्याच्या टाइम फ्रेमवर लिक्विडिटी स्वीप पाहिजे आणि 5 किंवा 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर पाहिजे. तर तुम्ही चेक करा की इथं स्वीप बसलेला होता. त्याच्यानंतर त्यांना कन्सॉलिडेट करत होते त्या दोजी कॅन्डलमध्ये. कन्सॉलिडेट केल्याच्या नंतर त्यानं काय केलं, इथून एक ब्रेकआउट दिलं. चांगली हेल्दी कॅन्डलनं ब्रेकआउट दिल्याच्या नंतर आपली एंट्री इथं पडलेली आहे. आणि तुम्ही चेक करा की 1:7चं टार्गेट आपल्याला प्रॉपरली भेटलेलं आहे. आपलं इथपर्यंत टार्गेट होतं या ब्ल्यू झोन पर्यंत. तर प्रॉपर आपलं टार्गेट देऊन पण एकदा एक्झिट पण केलं आणि इथून मार्केट रिव्हर्स पण झालेलं आहे. तर तुम्ही प्रॉफिट चेक करा की $22 झालं. तर आपल्याला जास्त काही नाही, आपण फक्त एकदम छोट्या क्वांटिटीने ट्रेड घेतला होता. तर कसं काय वाटलं लॉजिक मला कमेंटमध्ये सांगा.